शुभ सकाळ मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. आपण निघालो थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल, पंकज फार्म हाऊस कर्जत म्हणजे पनवेलपासून आपल्या 23 किलोमीटर अंतरावर असलेलं एनडी स्टुडिओ आणि त्याच्या शेजारी असलेलं आपलं पंकज फार्म हाऊस. चलो, आपल्या मित्राचंच आहे, तर मी जाणार आहे, तुम्हाला देखील दाखवतो. माझ्यासोबत तुम्ही चला, म्हणजे तिथे काय काय आहे, काय अवेलेबल आहे, पूल आहे किंवा काय, मला काही माहिती नाही. मीही अननोन आहे. या ब्लॉग मी तुम्हाला पाहते. चला कंटिन्यू व्हिडिओमध्ये. चलो मित्रांनो, कंटिन्यू करूया हा ब्लॉग. मित्रांनो, आता पंकज फार्म हाऊसला जाण्याचा आपला प्रवास सुरू झाला आहे आणि आता आपण पनवेल डेपो सोडून पोहोचलेलो आहोत पळसपेपर्यंत. आता पळसपा जंक्शन आहे, सर्वांना ठाऊक आहे. राईट साईडला गोवा आणि JNPTचा मार्ग आणि आपल्याला यायचे सरळ पुणे. चलो मित्रांनो, पुण्याच्या दिशेने प्रवास करताना आपण याच रूटला आजिवली अशी मध्ये लागणारी गावं सोडत शेडिंग टोल नाक्यापर्यंत येऊन पोहोचणार आहोत. आता आहे हा समोर जो आता तुम्हाला दिसणार आहे तो आहे शेडिंगचा टोल नाका. मित्रांनो, आता टोल नाका आपण क्रॉस करू आणि टोल नाका क्रॉस केल्यानंतर जुना जो आपला पुणे रूट आहे त्याच रूटला आपण आहोत. त्याच्यामुळे आता आपण खोपोलीच्या दिशेने पुढे जाणार आहोत. ह्याच मार्गाने सरळ रोड आहे मित्रांनो. पुढे जाता जाता डाव्या साईडला दिसेल ते आहे टाकाई देवीचं मंदिर. इथे नमस्कार करून दानपाट्यावरून आपण क्रॉस करून सरळ पुढे जाणार आहोत. पुढे गेल्यानंतर मित्रांनो, खोपोली साधारणतः 17 किलोमीटर इथनं आहे, पण आपल्याला खोपोलीपर्यंत जायचंच नाहीये. आपण त्याआधीच चौक फाट्यावरून लेफ्ट घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, आता हे साईन बोर्ड आहे, त्यात दिलं असेल खोपोली 17 किलोमीटर, पण आपण तिकडे न जाता आपण चौक फाट्यावरून लेफ्ट घेणार आहोत. आणि तुम्ही डाव्या हाताला जे दिसतंय ते आहे मोरबे धरण, की ज्यातनं सगळीकडे पनवेलला पाणी पुरवठा केला जातो. आता आपण इथनं लेफ्ट घेऊया आणि लेफ्ट घेतल्यानंतरच लगेचच एनडी स्टुडिओ, सर्वांना माहिती आहे. हे बघा, डाव्या हाताला जे दिसतंय ते नितीन चंद्रकांत देसाईंचं एनडी स्टुडिओ. आणि अगदीच 2 मिनिटात येणार आहे ते आपलं डेस्टिनेशन पंकज फार्म हाऊस. तुम्ही पाहू शकता, इथे बॅनर लागलेला आहे. डाव्या हाताला आपल्याला वळायचं आहे आणि डाव्या हाताला टर्न घेतल्यानंतर गाडी सरळ दिशेने जाईल. जे काही राईट साईडला तुम्ही पाहिलात मोबाईल टॉवर दिसतोय, अगदी तिथेच खाली गेट आहे आणि त्या गेटमधनं आपल्याला एंट्री करायची आहे आपल्या पंकज फार्म हाऊस मध्ये. म्हणजे आपले मित्र सागर महामुनी यांचं हे फार्म हाऊस आहे. आणि समोर तुम्ही झाडी बघू शकताय, आंबे, जांभळं, अशा बऱ्याच झाडांनी असं निसर्गरम्य वातावरणात नैसर्गिक ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ऑलरेडी भरपूर जण एन्जॉय करतायत. सागर, तुझं आधी स्वागत आहे आपल्या चॅनलला. आणि एवढं छानसं तुझं फार्म हाऊस आहे, पाहिलं आपण. म्हणजे फार्म हाऊस काय रिसॉर्टच आहे, तर पब्लिकला कसं, म्हणजे काय ह्याचे चार्जेस किंवा काय असेल ते आपण तुझा डिस्क्रिप्शनला आपण नंबर आणि टाकलाच आहे, पण लोकांना एक माहिती तुझ्याकडनं मिळावी पब्लिकला. तर जरा एक ब्रीफ कर थोडंसं. आपलं पंकज फार्म हाऊस हे एनडी स्टुडिओच्या बाजूला आहे, चौकला. ओके. मोली, तालुका खानापूर, जिल्हा रायगड. नवी मुंबईपासून हार्डली 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. बाय कारने यायचं झालं तर 25-30 मिनटं लागतात आणि बाईकवरती यायचं झालं तर फार तर 45 मिनिट्स लागतात पनवेलपासून. ओके. आणि आपलं कसं रेट माहिती आहे का, विकेंडला आपण 2000 रुपीज पर पर्सन घेतो. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ऑल फूड, ब्रेकफास्ट, स्टे, म्युझिक सिस्टीम, स्विमिंग पूल, हे सर्व इन्क्लुडिंग ऑल असतं. ओके. आणि वीकडेला आपण ते 1700 घेतो. ओके. मी 1700 रुपये एवढं सगळं. 1700 रुपये सर्व. त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज जेवण असतं, नाश्ता पण व्हेज नॉनव्हेजमध्ये असतो आणि ते पण अनलिमिटेड असतं, लिमिटेड नाही. पाहिजे तेवढं पोटभर का. काय टायमिंग आहे का आपलं, असं म्हणजे किती वाजता या, किती वाजता जा, असं काय? पण तसं म्हणजे का, कस्टमरसाठी स्पेसिफिक त्यांना टायमिंग, त्यांच्या सुटेबल टायमिंगनुसार आपण त्यांचा टायमिंग ठेवलेला आहे. तुम्ही या, जेव्हा याल
सकाळी तुम्ही 11 वाजता आलं तर नेक्स्ट डेला तुम्ही चेकआउट करा 11 वाजता करा. ओके. आपण असं नाही गेलो 11 वाजता आला तुम्ही 11 वाजता तुम्हाला चेकआउट करावं लागेल. बरं कोण कस्टमर बोलला आम्हाला इथं अजून जरा रिलॅक्स व्हायचं, आम्ही इथं वाढून पण देतो. बरं चल, छान वाटलं. आणि मग चिल्ड्रनसाठी म्हणजे असं मुलांचं काय आहे का, डिस्काउंट आहे का लहान मुलांना? आपण लहान मुलांच्या 10 वर्षाच्या आतमधील मुलांना फ्रीमध्ये घेतो. बरं. त्यांची मेन हाऊस आहे ना, त्यांच्या हाऊससाठी आई वडील त्यांच्यासाठी करतात. येस येस येस. आणि 10 वर्षाच्या वरची मुलं असतील त्यांचे आपण 1200, 1200 ओके, म्हणजे तेवढं डिस्काउंट आपण देतोय. त्यांनी ते खुश झाले तर ते नेक्स्ट टाइम वडिलांना आई वडिलांना घेऊन पुन्हा गेले, येतील. बाबा आपल्याला इथे जायचंय, आई आपल्या इथे जायचं, मम्मी इथे जायचंय. बरं, तुझ्या इथला आपण आता बघू, आपल्या सोबत आलेले पण त्यांना रिव्ह्यू घेऊच आपण पुढे. आणि खूप खूप आभार. आपलं कसं आहे, आपलं निसर्गाच्या सानिध्यात, दुसऱ्या रिसॉर्ट सारखं, दुसऱ्या रिसॉर्टवाल्यांसारखं नाही का कृत्रिम नाही, आपलं सगळं नैसर्गिक आहे, सगळं जे काय ते. बघा ना, इथे झाडे, आंब्याची झाडं आहेत, बाकी इतर फळांची झाडं आहेत, एकदम जांभळाची झाडं, जांभळं एवढी गोड आहेत ना. जांभळं आहेत, आता बरोबर. जे काही कस्टमर आहे तो जांभळं काढतो, आंबे खाऊन जातात, ते त्यांना एकदम मन भरून जातं. एक निसर्गाच्या सानिध्याचा आनंद. मित्रांनो, तुम्ही ऐकू शकता बघा, पक्ष्यांचे आवाज आहेत, किलबिलाट आहे, शिवाय झाडं तुम्ही बघा, वारा बघा, सागर आता बसलं त्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय किती छान प्रकारे. आणि तुम्हाला दाखवतो मी आता आपण बसलो त्या सराउंडिंग पण बघा, साऊंड सिस्टीम आहे बघा, आम्ही पण आता लावून नाचत होते सगळेजण. हे बघा, सगळेजण बहुतेक आता आमची निघाई तयारी आहे, त्याच्यामुळे निघाल. तुम्ही पहिले स्टार्टिंग थोडासा व्हिडिओ बघितला असेलच. सागर, खूप छान वाटलं या पंकज फार्म हाऊसला आपल्या रिसॉर्टला येऊन. खूपच मित्रांनो आनंद झाला. आणि मुंबई ते पनवेल मला वाटतं 50-60 किलोमीटर असेल आणि पुढे हे 23-1 किलोमीटर होईल. हो, म्हणजे साधारणतः एक 70-75 किलोमीटर साधारण. मुंबई वरून 12 किलोमीटर आहे. अच्छा, म्हणजे रेल्वेची सोय आहे. रेल्वे मुंबईवाले जे कस्टमर येणार ना, ते बेसिकली ट्रेननी येतात. ओके, बाय कारने येण्याच्या भानगडी पडत नाही. म्हणजे समजा ट्रेननी आले, कर्जत स्टेशनला उतरले, त्यांना कोणालाही सांगितलं पत्ता आपल्या डायरेक्ट इथे घेऊन हो येतो. हो, एनडी स्टुडिओचं पहिलेच एनडी स्टुडिओच्या पहिलेच अगदीच आपला- अलीकडे, म्हणजे हो. कर्जत स्टेशनवरून आल्यावर. आणि आपण जर पनवेलकडून येतोय तर आपण एनडी स्टुडिओच्या पुढे येतोय. आपले व्हॅनवाले आहेत, त्यांना ओके. आपण पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी आपण कस्टमरला, मुंबईच्या कस्टमरला देतो. म्हणजे कोण येणार असेल बुकिंग करून त्यांना चार्जेस आहेत का आपण फ्री देतो? नाही, त्याचे एक्स्ट्रा चार्जेस. एक्स्ट्रा चार्जेस. ओके व्हॅनचे पिकअपचे 300 आहेत आणि ड्रॉपचे 300 आहेत. ओके, म्हणजे 700 रुपये तर ट्रॅव्हलिंगचं जर स्टेशनवरून येत असतील तर. हो, स्टेशनवरून आहे. बरं, फाईन. चलो मित्रांनो, आता हा व्हिडिओ इतक्याच केला होता कारण मित्राचं आपल्या आहे, प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, फक्त माझ्या मित्राचं आहे म्हणून आपण ते प्रमोशन करतोय. काय पाहिजे बघा, ती बघा, एक माणूस आमचा तिथं अजून आहे पाण्यात, तो काय जाईन. आणि गायकर इकडे आहे. चला, गायकर बघा व्हिडिओ देत नसतो सहसा. असं आवर्जून फोन करून या. येस, तुम्हाला तुमचं मन समाधान झाल्याशिवाय आम्हाला बरं वाटेल आणि तुम्ही तुमचा रेफरन्स समोरच्याला व्यक्तीला पण देऊ शकाल, असं आपल्या इथे. मित्रांनो, जमलं तर आमच्या सोबत जे होते त्यांच्यातल्या एका दोघांची मी रिव्ह्यू घेईनच, कारण मी नॉनव्हेज खात नसलो तरी नॉनव्हेज इथे बनलेलं आहे, तर ते कसं होतं आणि चांगलंच असणार आहे, कारण मित्राचं असल्यामुळे मी सांगू शकतो. आणि चुलीवरचं जेवण आहे मेन म्हणजे, सगळ्यांसाठी मटण भाकरी आणि होतं. आता ते काय मी करू शकलो नाही शूट, कारण पाण्यामध्ये एन्जॉय करण्यातच एवढा वेळ आमचा गेलाय की भरपूर. आता निघता सागरची थोडीशी मुलाखत घेतली, याच्या पुढे तुम्हाला थोडे रिव्ह्यू थोडक्यात मी टाकीनच. चलो मित्रांनो, हा व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवत होतो. तुम्हाला दाखवतो, अजून 2 मेंबर आमच्या उन्हात वाट बघतात, ते बघा पळाले लगेच असं. चलो मित्रांनो, हा व्हिडिओ इतकाच. आपल्या मित्राचं फार्म हाऊस आहे हे, आणि नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. डिस्क्रिप्शनला नंबर आहे आणि लोकेशन पण मी टाकलेलं आहे, त्यामुळे तुम्ही नक्की येऊ शकता. एनडी स्टुडिओच्या अगदीच हाकेच्या अंतरावर 2 मिनिटात तुम्ही पोहोचताय. बॅनर लागलेलंच आहे, बोर्ड आहे एंट्रन्सलाच, आणि आतमध्ये आलात तर पूर्ण निसर्गात तुम्हाला कळेलच की. चलो मित्रांनो, व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, कमेंट करा, आणि जेवढं पोहोचवता येईल तेवढं सगळ्या लोकांकडे पोहोचवा, म्हणजे सगळ्यांना याचा फायदा उचलता येईल आणि डिस्काउंट येईल. आपलं सांगा चॅनलमधून आले लगेच तुम्हाला डिस्काउंट नक्कीच मिळेल. संगम पॉवर रेफरन्सने आले तर आम्ही लगेच डिस्काउंट देणार. अजून काय पाहिजे? चला, सागरने आपल्याला आता आश्वासन दिलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो. बाय. नमस्कार, मी संजय भोसले. सागर महामुनी यांनी जे आम्हाला नियोजन केले की पंकज फार्म हाऊसमध्ये जे आम्हाला नॉनव्हेजची जी चव दिली, ती अशी चव की आम्हाला इतर कुठंही भेटली नाही. अशा पद्धतीने आम्हाला ची चव भेटलेली आहे. त्या चवचा आम्ही आस्वाद घेतलाय आणि अशी चव आम्हाला नेहमी भेटो. म्हणजे सगळ्यांनी यावं असं तुम्ही सगळ्यांना सांगाल की या नक्की. सगळ्यांनी खोपोली, पनवेल, कर्जत, खालापूर या भागातल्या लोकांनी या फार्म हाऊसचा जवळ घ्यावा आहे, आणि ह्याचा एन्जॉय करावा. फार्म हाऊस एकदम उत्तम आणि फॅमिलीसाठी एन्जॉय करण्यासारखं आहे. याची सगळ्यांनी आपण दखल घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. बसले साहेब, धन्यवाद. बरं ओमकार, आता तू जेवलास इथे, तुला जेवण कसं वाटलं इथे? खूप उत्तम आहे इकडचे जेवण. म्हणजे आपलं सागरचं तू लोकांना रिकमेंड करशील की या फार्म हाऊसला नक्की भेट द्या? हो, नक्की भेट द्या आणि नक्की चांगलं, खूप चांगलं फार्म हाऊस. येस, धन्यवाद ओमकार.
मित्रांनो बघू शकता तुम्ही, लहान मुलंही भरपूर प्रमाणात आहेत. आणि बघा ही आहे, तुझं नाव काय म्हणलीस? तोशिता. बरं, तुला फार्म हाऊसला येऊन कसं वाटलं? खूप भारी वाटलं, चांगला फार्म हाऊस आहे. हा. एन्जॉय खूप केला आम्ही, स्विमिंग पूल मध्ये बरं. पण मजा आली. बरं. जेवण पण खूप भारी होतं इथलं. अच्छा आणि स्विमिंग- फॅमिली मिळून येणं पाहिजे असं. अच्छा, म्हणजे कुटुंबासह येऊ शकतात, मजा लहान मुलं घेऊ शकतात. हो.